बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची, कारण आता राज्य सरकारकडनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी एका बाजूला सुरू झाल्यानंतर राज्यभरातून जवळपास 4000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतूनच माघार घेतलेली आहे। राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या महिलांनी योजना नको असा अर्ज केलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडनं पडताळणी करण्यात येते आणि या पडताळणीमध्ये 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे। दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील याची भीती या लाडक्या बहिणींना आहे आणि त्यामुळे आधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी आता लगबग सुरू केली आहे। तर संभाजीनगरमधील 12 लाडक्या बहिणींनी पैसे नाकारलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सध्या जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने सुरू आहे आणि त्याच दरम्यान जिल्ह्यातील 12 लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज केलेले आहेत। तर लाडकी बहीण योजनेच्या या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियान सुरू आहे। रेशीम संचालनालयाद्वारे जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 200 एकर, कृषी विभागास 300 एकर आणि जिल्हा परिषदेमध्ये 200 एकर असे एकूण 700 एकर लक्षांक देण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कर्जवाटप सुरू होऊन 3 महिने उलटले। या 3 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील बँकांनी अवघे 21% पीक कर्ज वितरण केलेले। उर्वरित 3 महिन्यांमध्ये बँका किती उद्दिष्ट गाठणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पनवेल तालुक्यामध्ये आंब्यासाठी वातावरण पोषक असून त्यामुळे उत्पादनही चांगलं होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तालुक्यामध्ये जवळपास 560 हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली, त्यापैकी जवळपास 250 हेक्टर झाडांना मोहर लागलाय। पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने किमती कोसळलेल्या आहेत। मागणी कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर आणखीन घसरलेत। परिणामी माल शिल्लक राहत असून भाज्या कचऱ्यामध्ये फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते। तसेच थंडी कमी होईल तशी शेवग्याच्या शेंगा सुद्धा स्वस्त होत आहेत। दौंड तालुक्यामध्ये बाजरीची आवक घटली असून बाजारभावामध्ये प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ झाली आहे। बाजरीची 242 क्विंटल आवक झाली असून त्यामध्ये किमान 2300 तर कमाल 3150 रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळालेला आहे। प्रतिकूल हवामान आणि झाडांवर बुरशी आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळ कोकणातील स्थानिक बाजारपेठेमध्ये नारळाच्या किमती गगनाला भिडल्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या एका मोठ्या नारळाची किंमत 50 रुपयांपर्यंत मोजली जाते। बारामतीमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना 30 प्रकारच्या देशी वाणाचे टोमॅटो पाहायला मिळणार आहेत। यामध्ये काळा टोमॅटो, लाल टोमॅटो, ऑरेंज टोमॅटो, पिवळा टोमॅटो, सफरचंद रंगाचे टोमॅटो अशा अनेक प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण पाहायला मिळणार आहेत। बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना 2 फुटाचे चवळी शेंगेचं पीक पाहायला मिळणार आहे। देशी वाणाचं हे चवळीचं पीक शेतकऱ्यांचा आकर्षणाचा बिंदू ठरतंय। बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन सुरू आहे। केंद्र सरकारने देशातील 63 सहकारी साखर कारखान्यांना ऑफ सीझनमध्ये मक्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे। पुण्यामध्ये नॅशनल शुगर फेडरेशन आणि केंद्रीय सहकार सचिवांनी पुणे साखर आयुक्तालयात बैठक झाली। या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले। पंढरपूरच्या चिंचणी येथील कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र आकर्षण ठरत आहे। वर्षभरामध्ये सुमारे 25,000हून अधिक पर्यटकांनी चिंचणीला भेट दिली। गेल्या 3 वर्षांमध्ये कृषी पर्यटनातून 1 कोटीची आर्थिक उलाढाल झालेली आहे।
मीरा भाईंदरमधील काश्मीरा परिसरामध्ये ट्रकचा डिझेल टँक फुटल्याची घटना घडली। रस्त्यावर डिझेल पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी अग्निशामक विभागाकडून पाण्याचा फवारा तर मारण्यात आला, मात्र रेती न मारल्याने रस्त्यावर 4 ते 5 दुचाकी स्वार पडले आहेत। दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये खोट्या पद्धतीने अडकवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजकीय वादातून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे। बीडच्या केस तालुक्यातील विडा इथं एका शाळेतील मध्यान्ह भोजनातून 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। या विद्यार्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले। मध्यान्ह भोजनाची खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास विद्यार्थ्यांना सुरू झालेला। अहमदनगरच्या पारनेरमध्ये वावरणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे। खडकवाडी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात फसलाय। पुण्यात नायलॉन मांजाच्या जाळ्यातून घारीचा जीव वाचलेला आहे। एका तरुणाने घारीला मांजातून जीवनदान दिलं। संक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि नागरिक मांजामुळे जखमी झाले आहेत। संभाजीनगरमधल्या मालुंजा गावातील झाडावर बिबट्या चढल्याने नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली। बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांपासून असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाला केलेली आहे। अहिल्यानगरच्या पारनेर जिल्ह्यामध्ये 9 वर्षीय मुलीवर बिबट्यानं भयंकर हल्ला केला, ज्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झालाय। रक्तबंबाळ झालेल्या मुलीला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। मुंबईच्या ओशिवरा डेपोमध्ये एका सीएनजी बसला आग लागली। बस दुरुस्ती करताना बसने अचानक पेट घेतला। आगीत बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात यश आलं। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे। दरम्यान घटनेमध्ये कोणतीही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। भंडाऱ्यातील तुमसर बस स्थानकाजवळ एका भरधाव ट्रकने महिलेला चिरडले। हा अपघात इतका भीषण होता की जागीच महिलेचा मृत्यू झाला। या परिसरामधून मोठ्या वाहतूक करणारे वाहनं भरधाव वेगाने ये-जा करत असतात, मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। दोडामार्ग तिलारी राज्य महामार्गावर कुडासे तिठामध्ये भीषण अपघात झालेला आहे। खडी वाहतूक करणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर पुढची बातमी आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची। कारण 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात आता अपडेट समोर येते। 15 मे पर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल लागेल अशी शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून या निकालाची तयारीही आता सुरू झालेली आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 10 ते 15 दिवस आधी परीक्षा होते आणि 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। त्यामुळे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होते आणि परीक्षा जवळपास 10 ते 15 दिवस लवकर होत असल्यामुळे निकाल सुद्धा 15 मे पर्यंत अपेक्षित आहे। या बातमीनंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। टोरेस प्रकरणी अखेर हवाला ऑपरेटर अल्पेश खारला अटक करण्यात आलेली आहे। कोट्यावधी रुपये हवाला मार्गे परदेशी पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। हवाला ऑपरेटर अल्पेश खारला तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा आर्थिक गुन्हे शाखेनं आरोप केलेला आहे।
एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5000 साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे। यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिकी नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। तसेच महामंडळामध्ये यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्वावर बसेस न घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय। मुंबईच्या प्रदूषणामध्ये मोठी भर पडलेली आहे। उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबईतल्या बेक यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आलेली। यासाठी बेकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या असून तसे न केल्यास त्यांचे परवाने आता रद्द करण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मारहाण प्रकरणातील आरोपी क्षितिज कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। नांदेडच्या श्रीनगरमध्ये एका विद्यार्थ्याला चोरीच्या कारणावरून पोलीस आणि त्याच्या 2 मित्रांनी तोंडात रुमाल कोंबून मारहाण केली होती। हा मारहाण करणारा पोलीस कर्मचारी आकाश सावंत याला आता निलंबित करण्यात आला असून तो फरार आहे। जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसे शहराध्यक्ष विनोद शिंदेंनी कानशिलात लगावली आहे। हा परप्रांतीय मॅनेजर मराठी कामगारांवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे। दरम्यान मॅनेजरने जाणून बुजून मराठी तरुणांचा पगार 2 महिन्यांपासून रोखून धरल्याने मनसे आक्रमक झाली आहे। पत्नी दारू पिते म्हणून घटस्फोट देता येणार नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयाने म्हटलं असून जोपर्यंत नशेमध्ये पत्नीकडनं पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ती क्रूरता ठरणार नाही असं न्यायालयाने नोंदवलेलं आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी आता स्पष्ट केलेलं आहे। सामान्यांच्या आवाक्याबाहेरील या घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात घरांच्या किमती कमी होणार नसल्याचं कळतंय। नॅशनल टेस्ट एजन्सीनं नीट परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नीट परीक्षा आता पेपर पेनच्या आधारे घेतली जाणार आहे। याबाबत केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। कोल्हापुरात आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे। राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील 96 पदांवर भरती होणार आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदाची भरती इथं होतीये। छोट्या पडद्यावरील कलाकार अमन जयस्वालचा ट्रकच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे। दुपारच्या सुमारास ऑडिशनला जात असताना अमन चालवत असलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची माहिती आहे। दरम्यान आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राष्ट्रपती भवन इथं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनु भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅराऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळेस खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। टेस्ट अटलास या संस्थेने जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली। त्यामध्ये भारतातील मिस्सी रोटीचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। खरं तर उत्तर भारतामध्ये आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या मिस्सी रोटीचा यामध्ये समावेश केल्याने अनेकांनी या अहवालावर टीका केली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारत मोबिलिटी एक्स्पो आयोजित केला जातोय। दरम्यान इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यावेळी 100हून अधिक नवीन वाहनं लॉन्च होणार आहे। या दरम्यान पंतप्रधान मोदींनी या एक्स्पोचा दौरा केलेला आहे। बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती।